राज्यासह देशात येत्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे। आयएमडीच्या माहितीनुसार एप्रिल ते जून या काळात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये सर्वाधिक उष्णता असणार आहे। मार्च महिन्यात 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं, जे एप्रिलमध्ये 42 पर्यंत आणि जूनमध्ये 44 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं अशी शक्यता आहे। तर राज्यामध्ये येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। सर्वाधिक फटका विदर्भाला बसण्याचा अंदाज आहे। राज्यामध्ये आज सोलापूरमध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। या संदर्भात डॉक्टरांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया। आपण पाहतोय की दिवसेंदिवस तापमान वाढत चाललंय। दिवसेंदिवस आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढतीये। तापमान जेव्हा वाढतं तेव्हा हीट स्ट्रोक, नॉर्मल स्ट्रोक म्हणजे उष्माघातामुळे होणारा पॅरालिसिस, हृदयविकाराचा झटका, किडनीचे आजार, फुफ्फुसांचे आजार ह्या सगळ्या गोष्टी वाढत आहेत। सो आपल्याला ह्या उष्माघातापासून वाचण्यासाठी आणि ह्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या लेवलवर ह्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। खबरदारी म्हणजे नेमकं काय, तर आता आपण पाहतोय की दुपारी 1 ते 4च्या दरम्यान तापमान खूप जास्त आहे। सो अशा वेळेला शक्यतो होता येईल तेवढं, जर अर्जंट नसेल तर त्यावेळेला घराच्या बाहेर पडू नका, किंवा ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्येच थांबा। जिथे थंड जागा आहेत, ज्या ऑफिसेसमध्ये AC आहेत, अशा ठिकाणी तिथे थांबणं पसंत करा। बऱ्याच जणांना ACची फॅसिलिटी अवेलेबल नसते। मग अशा लोकांनी, जे लोक बाहेर छोट्या घरात राहतात, ज्या लोकांची घरं पत्र्याची आहेत, ह्यांनी काय करायला पाहिजे तर वेळोवेळी एखादा टॉवेल वगैरे ओल्या पाण्यामध्ये भिजवून त्यावेळेला तो डोक्याच्या बाजूला बांधणे, मधल्या काळामध्ये थोडासा छातीच्या बाजूला आवळून ठेवणे, पंख्याची हवा घेणे, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। पाणी जितकं जास्त पिता येईल तितकं जास्त पाणी पिणे। आता काही लोकांना, काही हृदयाच्या आजाराच्या लोकांना आणि किडनीच्या आजाराच्या लोकांना डॉक्टरांनी कमी पाणी प्या असा सल्ला दिलेला असतो। त्या लोकांनी ह्या वेळेमध्ये डॉक्टरांशी भेटून की बाबा मी ह्या काळात किती पाणी पिऊ शकतो, थोडंसं जास्त पिलं तर चालेल का, कारण वातावरणामुळे डिहायड्रेशन जास्त होत आहे, ह्याची दक्षता घेणं गरजेचं आहे। आपल्या डॉक्टरचा सल्ला त्या दृष्टीने घेणं गरजेचं आहे। आता काय झाल्यानंतर डॉक्टरकडे आलं पाहिजे। सो ज्या लोकांना खूप डोकं दुखतंय, उलट्या होत आहेत, तोंडामधनं पाणीसुद्धा आत जात नाही आहे, चक्कर आल्यासारखं होतं आहे, घाम येतोय आणि अस्वस्थ वाटतंय, उठून चालण्याची पण ताकद नाही आहे, गरगरल्यासारखं होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी हीट स्ट्रोकची लक्षणं असू शकतात। खूप ताप फणफणला 102, 103 आणि तो कुठल्याही गोळीनी थांबत नाही, पॅरासिटामॉल घेऊन थांबत नाही आहे, तर ह्या सगळ्या रुग्णांनी लवकरात लवकर डॉक्टरांकडे संपर्क साधणं गरजेचं आहे। आपलं ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे, कारण डिहायड्रेशनमुळे ब्लड प्रेशर कमी होऊन किडनी फेल्युअरचे चान्सेस वाढतात। जुलाब होत असतील, उलट्या होत असतील, शरीरात पाणी टिकत नसेल तर अशा वेळेलाही लवकर डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे, सलाईन लावून घेणे गरजेचे आहे। आणि मी जसं म्हटलं की आपल्या टाईमचं शेड्यूल लावा, आपली कामं कुठल्या वेळेत करायची आहेत आणि जी फारच गरजेची आहे त्याच वेळेला उन्हामध्ये बाहेर निघा, नाहीतर आपण या काळामध्ये आजारी पडून आपल्या शरीराचं नुकसान करून घेऊ। मला वाटतं हे टाळलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।